श्री स्वामी समर्थ. सगळ्या गृहिणींचं अर्थात अन्नपूर्णांचं स्वामीज किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत. आज इथे आपण टाइमपास न करता छान खुसखुशीत आणि एकदम क्रंची होणारी चकली बघणार आहोत. इथे मी 3 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 कप बेसन घेतलेलं आहे. तुम्ही कप तुमच्या हिशोबाने कुठलाही ऍडजस्ट करू शकता. ओके, त्यामध्ये मी ओवा टाकलेला आहे, छान असा हातावरती क्रश करून टाकायचा आहे. मी जास्त ओवा टाकलाय, तुम्हाला नको असेल तर तुम्ही कमी प्रमाणात टाका. मी इथे 2 मोठे चमचे तीळ घेतलेले आहेत पांढरे. त्यानंतर मी इथे टाकणार आहे हळद नंतर टाकणार आहे मीठ आपल्या आपल्या हिशोबाने तुम्ही टाका. त्यानंतर मी इथे टाकलेली आहे धणा पावडर थोडीशी जास्त टाका, मी 2 चमचे घेतलेले आहे. आणि इथे लाल तिखट, मुलांना खायची असते त्यामुळे तिखट थोडंसं कमी टाकलंय, पण पुढे मी कदाचित पिठामध्ये तिखट ऍडही करू शकते, 2 भाग करून. ओके, आता हे सगळं कोरडं जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी असते की चकली खुसखुशीत कशी होते, त्यासाठी इम्पॉर्टंट असतो डो. म्हणजे आपण जे आता तुम्ही इथे समोर प्रोसेस बघताय ती योग्य झाली तर तुमची चकली खुसखुशीत होते. तुम्ही जर अगदीच मऊसूत असं पीठ त्याचं मळलं तर तरी प्रॉब्लेम होणार, एकदम घट्ट मळलं तरी प्रॉब्लेम होणार. काही जण इतकं घट्ट पीठ मळतात की छातीत चमका निघतात अक्षरशः आणि हात सुद्धा दुखतात सोऱ्यातून चकली काढताना. आपल्याला तसं करायचं नाहीये, तुम्हाला मी पुढे सांगेनच. इथे बघू शकता मी एक कढई घेतलेली आहे खोलगट, त्यामध्ये मी 3 कप पाणी टाकते. 3 कप तांदूळ आहे, 3 कप पाणी, सॉरी तांदळाचं पीठ. इथे शेवटच्या कपामध्ये मी 2 ते 3 चमचे पाणी फक्त कमी घेतलं असेल, तुम्ही पूर्ण 3 कप घेतलं तरी चालेल, कारण मला नंतर पाणी टाकावं लागलं होतं. इथे मी यामध्ये 2 चमचे तेल टाकतेय. तुम्ही इथे तूप टाकलं तरी सुद्धा छान टेक्स्चर येणार, खुसखुशीत होणारच, ह्याची गॅरंटी माझी. फक्त ह्या स्टेप्स फॉलो करायच्या आपल्याला. ओके, आता हाय फ्लेम वरती हे पाणी ठेवायचंय, याला एक छान उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आलेली आहे. आता आपण हे सगळं पीठ त्यामध्ये टाकणार आहोत. टाकताना फ्लेम लो करून घ्यायचा आहे. मी इथे मोठ्या बर्नरवर ठेवलंय, 3 बर्नरची शेगडी आहे, जो 1 नंबरचा बर्नर आहे त्यावरती मी ठेवलंय. नंतर मी हे दुसऱ्या बर्नरवरती ठेवणार आहे. ओके, तुम्ही इथे बघू शकता आपण सगळं पीठ यामध्ये टाकलेलं आहे. थोडंसं लवकरात लवकर हलवण्याचा प्रयत्न करायचा, कारण त्यात गाठी होतात. गाठी झाल्या तर काही असा प्रॉब्लेम नाहीये, पण होऊ देऊ नका, त्याचं पुढेही आपल्याकडे सोल्युशन आहेच. ओके, आता तुम्ही इथे बघू शकता की मी हळूहळू असं हलवून घेत आहे. आणि हे पीठ टाकण्यासाठी तुम्ही कमीत कमी थोडीशी अशी खोल कढई घ्या. पॅन मध्ये वगैरे असं घेऊ नका. खोलगट पॅन असेल ना चालेलच, पण कढई अशी अगदी उथळ घेऊ नका, मग ते सांडतं पीठ आणि नीट मिक्स करता येत नाही. आणि तुम्ही या जे मेजरमेंट दिलंय मी 3 कपाचं, तिथे तुम्ही 1 कप आणि 2 कप असंही मेजरमेंट घेऊ शकता. ओके, मी आता इथे कढई ट्रान्सफर करतेय छोट्या फ्लेमवरती, कारण आपल्याला हाय फ्लेम नकोय. ओके, मी इथे आता छोट्या ह्याच्यावरती ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता, ह्याच्यावरती झाकण ठेवायचं, फ्लेम बंद करायचा, 5 मिनिटं, परफेक्ट 5 मिनिटं ह्याला वाफ घेऊ द्यायची आहे. 5 मिनिटं म्हणलं की आपण फक्त 1-2 मिनिटं ठेवतो आणि ते काढून घेतो, मग ते पीठ बिघडतं आपलं. ओके, चला आता इथे 5 मिनिटानंतर आपलं गरमागरम पीठ आपण एक छान मोठ्या परातीत घ्यायचंय. मोठीच परात घ्या. इथे मी सगळं टाकून घेतलंय. अशी वाटी, फुलपात्र, तांब्या, लोटी, काय जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल हातामध्ये ते घेऊन पटापट मळायला सुरुवात करायची. आता याच्यात जर गाठी असतील तर त्या सुद्धा तुम्हाला इथे फोडाव्या लागणार आहे. ठीक आहे, तुम्हाला असं वाटत असेल की माझं पीठ खूप कोरडं झालंय, पाणी कमी पडलंय, तुम्ही इथे कोमट पाणी टाकू शकता, काहीही हरकत नाही. ओके, फक्त थोडं थोडं टाकायचं, एखादा 2 चमचा असं एकदम टाकाल तर मग ते आपली रेसिपी खराब होईल. ओके, तुम्ही इथे बघू शकता की पीठ अजूनही खूप गरम आहे. ऍक्च्युली माझ्याकडे छोटी वाटी झाली, खूप चटके बसत होते, पण ठीक आहे, चला. ओके, आता आपण ह्याला छान असं मळून घेऊयात. खूप गरम होतं पीठ, चटके बसत होते, हाताला सोसवेल इतक्याच पिठाला तुम्ही हात घालायचा आहे मध्ये आणि मग मळायचं. इथे खूप गरम होतं त्यामुळे मला इथे स्किप करायला लागलं आणि मग मी स्पॅच्युलाने हे पुन्हा मळण्यासाठी घेतलं. ओके, तुम्ही ते बघू शकता, जे खाली आपण मळत होतो ना पीठ, ते लागलं होतं, ते आता आपण छान असं
मिक्स करून घेऊयात. मी इथे मुद्दाम व्हिडिओ स्किप केलेला नाहीये, कारण तुम्हाला स्टेप्स कळाव्या म्हणून. हे बघा, आता इथे हाताला सोसवेल इतकं पीठ ठीकठाक झालंय, त्यामुळे मी आता असं मळून मळून घेते. तुम्ही इथे बघू शकता, मळताना पीठ अजिबात असं कडक नाहीये आणि खूप मऊ सुद्धा नाहीये. त्यामुळे तुम्ही सुद्धा हे असं बघून लक्षात घ्या की मला कुठली स्टेज सांगायची आहे तुम्हाला. ओके, चला. आणि मळताना तुम्हाला खूप असं कडक वाटलं हे पीठ, तर तुम्ही पाणी ऍड करा, फक्त कोमट. गार पाणी यात टाकायचं नाही. ठीक आहे, यात पीठ जास्त होतं त्यामुळे मी छोटे छोटे उंडे करून घेतलेले आणि असं पीठ मळून घेतलेलं आहे. बघा, हाताचा जो कडक भाग असतो ना आपल्या पामचा, त्याने मी हे असं छान असं मळून घेतलंय. तुम्ही जेवढं असं मळून घ्याल ना, तेवढी तुमची चकली जेव्हा सोऱ्यातून बाहेर येईल ना, तेव्हा अगदी स्मूथ अशी येईल. त्याचे तुकडे अजिबात पडणार नाहीत. हे बघा, व्हिडिओच्या नादात मी एकदम गरम पाणी घेतलं होतं, तर तुम्ही इथे कोमट पाणी घ्या. त्याच्यानंतर मी पाणी चेंज केलं होतं. इथे छान असं मळून 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 घेतल्यानंतर त्याचा एक स्मूथ डो तयार होईल. तुम्ही तोपर्यंत मळा जोपर्यंत तुम्ही असं मळल्यानंतर तुमचा डो एकदम सॉफ्ट होत नाही. जर तुमच्या डोला अजून पण क्रॅक्स जात असतील किंवा असं सेपरेट सेपरेट दिसत असेल, तर बिनधास्त त्याच्यामध्ये पाणी घाला आणि पुन्हा मळा. ओके, तुम्ही इथे बघू शकता की मी आता इथे डो तयार केलेला आहे. तुम्हाला जेवढी मालिश करायची आहे तेवढी करा. इथे हाताची कसरत खूप जास्त आहे, त्यामुळे हळूहळू स्किप करून करून करा, पण करा. ओके, चला. हे बघा, तुम्ही इथे बघू शकता आपल्या डोला कुठेही क्रॅक गेलेला नाहीये. एकदम सॉफ्ट असा डो आपण तयार करून घेतलेला आहे. मी 2-3 डो असे तयार करून घेतले छोटे छोट्या ह्याच्यामध्ये. तुम्ही सुद्धा असं करू शकता. आता आपण इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे. तेल हाय फ्लेमवर तापू द्यायचंय पहिले, नंतर मग आपण डायरेक्ट फ्लेम लो करणार आहोत. लो फ्लेमवर आपल्याला अजिबात ते तळायचं नाही. ते बघू शकता, मी पीठ मळून मळून ते पूर्ण सॉफ्ट असं करून घेतलेलं आहे आणि मग ते सोऱ्यात घालणार आहोत आपण. सोऱ्यात घालताना पीठ सॉफ्टच असावं लागतं. इथे मी एक चकली केली आहे, तुम्हाला पुन्हा दुसरी करून दाखवते, जेणेकरून तुम्हाला समजेल की आपलं पीठ कसं झालंय. चकली कुठेही तुटणारच नाही. हे बघा, आणि छान काटेदार अशी चकली आपली झालेली आहे आणि ही खूप खुसखुशीत होते. अजिबात कडक अशी होत नाही. बाहेरचा भाग आणि मधला भाग दाबून घ्यायचा आहे, कारण चकलीमध्ये फुटायला नकोय. ओके, ऍक्च्युली हे सोऱ्याची सवय नाहीये मला, त्यामुळे मी चकली काढताना खूप जास्त वाकत होते. ओके, इथे बघू शकता तुम्ही, मी तिसरी सुद्धा चकली इथे काढून घेतलेली आहे आणि एकदम सुंदर अशी सॉफ्ट झालेली आपली. तेलामध्ये टाकताना थोडंसं पहिले टाकून बघायचं आणि मगच बाकीच्या चकल्या टाकायच्या. ओके, आता आपण इथे बघू शकता की चकल्या किती सुंदर रित्याने तळल्या जात आहेत. सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, प्लीज रेसिपीज आवडल्या तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. इन्स्टावर पण अकाउंट आहे, त्याला सुद्धा नक्की फॉलो करा. ओके, तुम्ही इथे बघू शकता, 1-2 मिनिटं चकलीला हात लावायचा नाहीये, नंतर ती थोडीशी हार्ड अशी वाटेल. मग हळूच नाजूक हाताने ती पलटायची. त्याच्यानंतर तुम्ही याचा कलर बघू शकता. आपल्याला ही लो फ्लेमवर तळायची आहे, हाय फ्लेमवर तळू नका, चकली कच्ची राहील. ओके, ते इथे बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या चकलीला आणि खूप सुंदर झालेली आहे. करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचे आशीर्वाद आणि सपोर्ट असाच माझ्या पाठीशी राहू द्या. इथे तुम्ही बघू शकता आपली चकली छान काटेदार, टेस्टी आणि यमी. थँक्स फॉर वॉचिंग, थँक्स फॉर सपोर्टिंग. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी मला नेहमी 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 पाठिंबा द्या आणि सबस्क्राईब करा. इथे बघू शकता तुम्ही आपली चकली. आता मी काटे दाखवतेय आणि हे बघा, खूप सुंदर अशी क्रंची झालेली आहे आपली चकली. आणि नक्की ट्राय करा आणि मला सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. सगळ्या गृहिणींचं